रानभाज्या तिथं 65 प्रकारच्या भाज्या येतात त्याला प्लस. मग ते खूप आता आकडा खूप पुढं गेला आहे. आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर 45 ते 50 प्रकारचे फ्रूट्स आहेत. अजून मेडिसिन 35 एक प्रकार आहेत. मसाल्याचे 10 प्रकार आहेत. अजून इतर फुलं तर भरपूर आहेत. आता त्याची क्वांटिटी आम्हाला मोजावी लागेल. क्वांटिटी जास्त आहे तुम्ही आम्हाला सांगते. फुलं तुम्ही 40च्या प्लसच धरा. 40 प्रकाराच्या प्लस. ते आलं ती हळद आपली पिवळी खातो ना आपण ती सगळी. आणि तुम्हाला टॅमॅटोचा पण स्मेल राहू द्या. म्हणजे हे नॅचरल गोष्टी कशा असतात ह्याचा स्मेल बघा. एक टॅमॅटो हे चेरी आता ह्यातलं मोठं दाखवतो आपण घरी खातो ना ते. चेरी अजून पिकायची नाही. आता हे घोसाळे तर घोसाळा असा असतो. ह्याचा डिटेल्स जो व्हिडिओ आहे ना मागच्या जून महिन्याचा मागच्या वर्षीचा आम्ही टाकलेला आहे. मग ह्याला फळधारणा कशी होते कसला मी पहिल्यांदा ऐकलं ना. आम्ही हे म्हणतो घोसाळा बघा खायला आलं का लाल मुलगा चावणार आहे. आणि जे डबल बीन्स आहेत ना हे डबल बीन्सची झाड आहेत. अजून ह्याला लागायचं तर आपण आता तिकडे एक एक बघत जाऊ. आणि हां तुम्हाला हे सांगायचं आहे ह्या तुमच्या आवडीची गोष्ट आहे स्ट्रॉबेरी. फक्त तिथं स्ट्रॉबेरी पण लागली दिसलं ना कपला छोटी स्ट्रॉबेरी. म्हणजे ही कधी लागते माहिती का खरी ही ह्याच्या महिन्यात तुझ्या ऑक्टोबर नंतर चांगले लागतात. म्हणजे हे आता हे रोप लावलं ना तर 45 दिवसांनी याला स्ट्रॉबेरी लागणार असं आहे. हां आणि आता हे जे दिसतंय तुम्हाला हे त्याची पिल्लं आहेत. हे मेन क्रॉप आहे म्हणजे आई आहे ही त्याची पिल्लं आहेत. म्हणजे अशी 21 पिल्लं देतं हे झाड. पण ते कोणत्या महिन्यात माहिती आहे का ऑक्टोबर महिना सप्टेंबर आणि ऑगस्ट या 3 महिन्यात ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात ह्याला पिल्लं येतात. मग ती आपण अशी जतन करायची किंवा एका तिथं दाखवलं मी की त्या एका पॉटमध्ये घ्यायची आणि तुम्ही तिथून सेट झाली की शिफ्ट करायची. भाजीत ही मेडिसिन व्हॅल्यू असते याच्यात. तर हिचा उपयोग का कृष्णवर्णी असते म्हणजे काळी कुट्ट नसती अशा कृष्णाच्या हे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि त्याला मात्र हे असंच वातावरण लागतं डायरेक्ट उन्हाची करपती. त्यामुळे ह्याला 60-40 म्हणतात. हे नॅचरल प्रकारचं आपलं ग्रीन हाऊस जे लोक नाही का ते हे करतात त्याच्याऐवजी आपलं नॅचरल शेवग्याच्या बागेत हे प्रत्येक कंदवर्गीय तुझं सुरण असू हळद असू आलं असू किंवा कोणत्या पण कंदवर्गीय भाज्या ह्या सगळ्या तुमचं जानेवारी फेब्रुवारी मॅच्युअर होतं. दिवाळीनंतर पिवळ्या पडायला लागतं. हे सगळं पिवळं पडतं. समजायचं आपलं मॅच्युअर होतं आहे. तर आता ह्याला मांडव केलेला आहे आणि ह्याच्या खाली घेवडा वगैरे भाज्या खाऊन झाल्यात. आता इथं कारलं टोमॅटो किंवा ह्याच्यात कोथिंबीरच्या गोष्टी नायट्रोजन फिक्सिंगसाठी त्या सगळ्या लावल्या होत्या. आता तुम्ही संपल्यावर आल्या पण व्हिडिओजमध्ये ह्याचं टाकलेलं आहे सगळं अपडेट ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला मी मग असं सांगितलं की मॅच्युअर झाल्या. आता काही काहींचं आधी लागलेल्या असतात ना ह्या मे महिन्यातच ते काय काय असं मॅच्युअर झाले की असं सुकायला सुरुवात होतं. आधी ह्याच्यात 95% पाणी असतं नंतर ते पिवळं पडतं मग कर्पूर खाली पडतं. तर त्यावेळेस मग समजा जे मॅच्युअर झाले आपण काढून घ्यायचं. आणि जरी नाही काढलं तर FD सारखं आपण जमिनीत परत जपून ठेवू शकतो. मग तुला लागण त्यावेळेस आपली जुनी माणसं काय करायची लागण तेवढाच निसर्ग घ्यायची. आता नुसती पोतीच्या पोती भरून ठेवतात. तुम्हाला लागण तेवढं घ्या बाकीचं निसर्गामध्ये राहू द्या. ते काही खराब होत नाही परत ते रिसायकल होतं परत येतं उगून. मग आम्ही तसं करतो. आम्हाला लागण तेवढं नेतो बाकी जमिनीत ठेवतो. हे सगळं आमच्या FD आहेत. आता इथं दोडका हे टॅमॅटो तुला मग अशी म्हटलं ना तुम्ही शेरी बघितलं ना त्यातले हे मोठे टॅमॅटो का आता इथं पण मित्र कीटक आहेत दिसेल का हात कसा आहे दिसायला. अशा अनंत कोटी जीवन आहेत जे ओळखता आले पाहिजे आपल्याला. हा सगळा अभ्यासाने होतं स्टडी करून. काढ ना तुला पाहिजे ते काढायचं फोटो तुझंच वावर आहे. हा 150 मावा खातो. हा म्हणजे जे मावा असतो ना काळा ते 150 जणांना खातो. म्हणजे हा आपला मित्र कीटक आहे. आणि हे जीवामृत ज्यावेळेस आपण स्प्रे घेतो त्याच वेळेस हे मित्र कीटक आकर्षित होतात किंवा सापळा पिके लावल्यावर. मावा म्हणजे कीटक शत्रू कीटक. जीवामृत स्प्रे घेतले किंवा आपण नॅचरल त्याला विदाऊट पेस्टिसाइड केले तर हे कीटक आपल्या शेतात येतात. आणि जास्तीत जास्त आपल्या शेतात फुलं पाहिजेत. तुम्ही जीवामृत कसं कधी कधी स्प्रे करता? दर पौर्णिमेला ते दाखवतो तुला मी कसं बनवतो ते. हे समजलं ना तुम्हाला.
त्याला मात्र आता हे मदर प्लॅन्ट झाला हा स्ट्रॉबेरी. आणि ह्याला जी पिल्लं लागतील ती त्याची आपली नॅचरल पिल्लं म्हणजे ह्याची मदर प्लॅन्टची, तर तेही एकदम हेल्दी येणार. तुमची स्ट्रॉबेरी पण हेल्दी, तिला रोग होणार नाही असं. आणि हा एकदम नॅचरल, ह्याला काही पेस्टिसाइड नाही, काही नाही, एकदम हेल्दी. आणि तो दोडका. आणि अजून आता हे नवनवीन लागत राहणार. आणि ही गावरान कारली, हे पहा, ही देशी. ही दरवर्षी नॅचरल येतात, ही आपल्याला लावावं लागत नाही. एकदा लावलं त्याच्या कंदातून दरवर्षी येणार. परत ते पक्षी हे ह्यातले पिकलेले बी खाणार आणि प्रसार होणार पक्ष्यांतून. म्हणजे नॅचरली सगळीकडे ह्याची ग्रोथ होती. आणि ह्यांना स्मेल बघ, आणि ह्यांना अजिबात कीड नाही नसती ह्या झाडांना, आपल्या देशी वाणांना. ते कारलं वेगळं, हां ते पण कारलं. ते कुठं रोग दिसतोय का काय आहे का. आणि हे जे उडत आहेत, मग आता ह्यात बरेचसे आहेत. आता तो ती गांधी माशी असेल, तसे मधमाशा जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह होतात. जिथं जास्त पिवळा कलर ना, तिथं मधमाशा जास्त अट्रॅक्टिव्ह होतात. तो हे कारलं. लागला का तिथं भोपळा गोल? हो तिथं दिसला का? हा तेच आहे, भोपळाच आहे तो. असा एवढा होतो असा. असं गोल पण असतं, पण आता ही व्हरायटी वेगळी आहे. कसं? हा बीज असतात ना, कधी आता गोल कसा भोपळा असतो तसं हे उभं असतं, जसं व्हरायटी तसं. पण हे पेठा आपण ज्यूस करायला पितो किंवा तुम्ही पेठा खाता आग्र्याला नाही का, ते पांढरा असतं, ते ह्याच्यापासून केलं जातं. ह्या हा. आणि हे भरपूर लागतात. आता ह्याची सुरुवात झाली आणि ह्याची लागवड पावसाळ्यात पण करतात आणि फेब्रुवारी महिन्यात पण करतात त्या बियांची. हा तेच ते दिवाळीला अडकतात ते. हे जी लागवड जून जुलै किंवा फेब्रुवारी महिन्यात करतात. म्हणजे कोणत्या पण वेलवर्गीय भाज्या, तर ह्यांना ऊन लागतं तर ते पिकअप धरणार ना. थंडी चालत नाही, मग का करतात ते शेंडे असे वाकडे होतात. मग थंडीतल्या वेगळ्या भाज्या. मग थंडीत तुम्हाला लावायचं असेल तर आता इथून पुढे तुम्ही कोबी, फ्लावर, ब्रोकोली, लेट्यूस, गाजर, मुळा किंवा सगळ्या पालेभाज्या तुम्ही थंडीत खायच्या. पावसाळ्यात थंडीत पालेभाज्या खायच्या नसतात, सगळ्या अशा टांगलेल्या भाज्या, म्हणजे 1.5 फुटाच्या वरच्या. मग तुम्हाला काही रोग होत नाही. हां तरी नाही लावलं तरी. आणि ह्याचं आयुष्य भरपूर असतं ह्या वेळेचं. आता इथून तुम्हाला सुरुवात करतो मी. हे सगळे मेडिसिन प्लॅन्ट. मग ह्याला गुंजपाला तुम्हाला मग अशी दिली ना खायला, हे आपण कंठसुधारक गुळी असते का, ती ह्याच्यापासून तयार केली जाते. गुळी नाही का, खोकला वगैरे झाला, हे औषधी वनस्पती, मी आजीचा बटो म्हणतो ना तो. हा की आता ह्याच्यात अशा भरपूर आपल्याकडे 35 प्रकारचे मेडिसिन प्लॅन्ट आहेत. ह्याचा गुंजपाला. आणि हे असे वाळलेलं वगैरे ह्याचं काय करतं का? ह्याचं जे वाळलेलं असतं ना, मग ते काड्यांचा पण औषधी उपयोग होतो. आणि ह्याच्या ज्या सीड्स असतात, आता इथं सीड्स शोधणं बघू सापडलं. हा शेंगाची नाही, हा ह्याच्यात आहे, पण आपल्याला ते लाल पाहिजेत ना सीड्स. हा मग आता ह्याच्या ज्या सीड्स आहेत ना, ह्याला गुंजचं बी म्हणतात. ह्याच्यात मेडिसिन व्हॅल्यू जास्त आहे ह्या बियांमध्ये. पूर्वी ह्याच्यापासून सोनं मोजलं जायचं. हां आपलं 1 ग्रॅम कसं सोनं, हे वजनासाठी वापरायचे. आणि एखाद्याचे डोळे वगैरे आले असतील किंवा डोळे येऊ नये म्हणून, तर हे डोळ्यातून पूर्वी फिरवलं जायचं. ज्यांना माहिती आहे त्यांना टेक्निक, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने. आणि ह्याच्यात कृष्ण खेळायचा लहानपणी. हां एका ह्याच्यात ठेवायची ती गंगाळ्यामध्ये, आणि त्यात कृष्ण खेळायचा त्या बियांमध्ये. ह्या विषारी असतात ना मग, पण ह्याचा औषध म्हणून उपयोग केला तर एक अंश तर ह्याचा खूप उपयोग होतो. हे जर तुम्हाला शतारिकल्प म्हणतो ना आपण महिलांना डिलिव्हरीच्या वेळेस बघ, तर ह्याच्या ज्या मुळे असतात त्याच्यापासून ते बनवलं जातं. म्हणजे मेडिसिनचं झाड आहे त्या शतावरीचं, त्याचा असा शेपूसारखा पाला असतो. आणि ही रानभाजी म्हणून पण वापरला जातं, त्याचा कवळा पाला. आणि त्याच्या ज्या आहेत कंद छोटे, त्याच्यापासून औषधं बनवली जातात. जमिनीत असतात असे छोटे छोटे मुळे असतात. अजून ही तुमची लवंग तुळस. हां आम्ही जे आपण आता ग्रीन टी पिणार आहे ना, ते ह्याच्यापासून बनवलं जातं. आपण आता कसं चहा पितो त्याच्याऐवजी हा नॅचरल ग्रीन टी, म्हणजे सगळ्या तुळशीचे प्रकार. तर असे 10 प्रकारच्या तुळशी आहेत आपल्याकडे. त्यातली ही लवंग तुळस, हे आता लवंगात लागतात, पान खाऊन नको.
आणि ही रसायनं रोज आपल्या पोटात गेली पाहिजे. याला आजीचा पाठवा म्हणतात. कळलं? आपली तुळस कशी कृष्ण तुळस तशी ही लवंग तुळस, आता ही कापूर तुळस. ही कापूर हा तुला दाखवतो मी आणि तुम्हाला लागलं तर 6 पण घेऊन जा. हा स्वतःची आणि त्याला इनबिल्ट होल असतं. अजून हे बघ वैजयंती तुळस, हा आडुळसा खोकल्यासाठी. म्हणजे पूर्वी कसं असायचं, हे प्रत्येकाच्या अंगणात असायचं. आता तुझं घर असेल तर तुझ्या अंगणात ही झाडं असायची. मग आपल्या आज्या वगैरे काय करायच्या, पहिले डॉक्टरकडे जात नसायची. पहिले प्रथम उपचार काय, माझ्या पोराला खोकला झालाय, लय हे उकळून द्या, चल पिऊन टाक, खोकला काय लय खोकत असला ते पानं द्यायची. असं याला आजीचा बटवा म्हणतात. म्हणजे आपल्या घरी ह्या सगळ्या औषधी वनस्पती पाहिजे. आता संजीवनी बुटी, तर ह्या सगळ्या संजीवनी बुटी आहेत त्या डोंगरावरच्या त्यावेळेस. मग असा प्रसार करत करत हे आता 60 चालल्यात. आता ते मगाशी मी लावत होतो आणि ते कळलावीचं झाड आहे हो का, ते असं असतं दिसायला. ते आता मी लावलंय नवीन, त्याला कळलावी म्हणतात. अग्निशिखा पण म्हणतात या फुलाचं, तुम्हाला डिटेल्स टाकतो मी. अग्निशिखा म्हणतात त्याला. तर हे औषधी वनस्पती ही दुर्मिळ होत चाललेली, मग ही जंगलातच असते आणि ही पक्ष्यां थ्रू तिचा प्रसार होते. अग्निशिखा तर हे फुल आहे त्याचं अग्निशिखाचं. तर ह्याचा उपयोग काय, तर पूर्वी ज्यावेळेस डिलिव्हरीला बाया असायच्या ना, त्यांना कळ येण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा. त्याला त्यामुळे याला कळलावी म्हणतात. हां हां अग्निशिखा. हां हे सगळे मेडिसिन. हा पण इन्सुलिन. हां म्हणजे मधुपर्णी म्हणतात मराठीला. हां ह्याचं पान डॉक्टरांच्या सल्ल्याने खाल्लं जातं. हे आंबट लागते द्राक्षाला. त्याची पण रोज खायची, पाण्याचं पर्सेंटेज असतं. प्रत्येकाने सकाळी एक तुळस खाल्ली की म्हणजे तुमचे बरेचसे रोग बरे होतात. किंवा चहा प्यायचा ग्रीन टी तुळशीचा. मग आपल्याला दुधाची गरज लागत नाही, कारण दूध त्या गाईच्या पिल्लाचं असतं, आपण पितो ते त्यांच्यासाठीच असतं. हे बघा अभिषेक, हे तेरड्याचं बी. म्हणजे आता मी हाताने फोडलं, हे नॅचरली फुटतं आणि येणं हे असं इकडे सगळीकडे बी पडतं. आणि परत आत्ता नाही येत, आता ते पुढच्या पावसाळ्यात किंवा पाणी मिळलं तरच. तरी तेवढं ते जमिनीत बी असतं. मोहरी पण मी लावत नाही, तुम्हाला पुढच्या आलं ना ऑटोमॅटिक मोहरी येणार का, तर त्याच वेळेस ते जर्मिनेशन होतं. प्रत्येक गोष्टीचा एक सीझन असतो. तर म्हणजे त्या आपल्याला आता तो अभ्यास आहे सगळा. तो आता मी हे करतोय म्हणून मला, नाही तर मी पण मेकॅनिकल इंजिनियर तुमच्यासारखं. आणि इथं आता सगळे गावरान गुलाब आहेत. तुम्ही गावरान गुलाब, आता तुमच्या डोक्यात फक्त गुलाब आहे, तर तुम्हाला गावरान गुलाबाचा वास कसा असतो ते दाखवतो. ते असं वासतं, उडतं असं पाण्यात तडतड तडतड ताशासारखं. मला ती ट्रायल घ्यायची. हां त्याला काटेकोरंटी म्हणतात. ही व्हाईट कलरची, ही ब्ल्यू कलरची. हो आता हे जे फ्लावर्स आहेत ना, हे सगळे मित्र कीटकांना आकर्षित करण्यासाठी, म्हणजे आपले फुलपाखरं असतील सगळे नाही का, त्याच्यासाठी ह्याला सहजीवन म्हणतात. आपल्या कुटुंबात कसलं आपलं एकत्र कुटुंब असतं, आई वडील तसं ह्याच्यात पण ही एक भाषा आहे. काटेकोरंटी. मग अशी दाखवलं ना मी माझ्या गळ्यातली माळ. आता ह्याला मला चष्मा घाला. ओके हे असं निघतं ह्यातून. मग त्यांना आज ना उद्या कधी त्यांच्यात जाळत नव्हते, गाडलं की तिथं झाडं आली पाहिजे. म्हणजे माझी जरी बॉडी गेली तर त्यातून नेचरच तयार झालं पाहिजे. असं तशी जी आपली जुनी प्रजाती होती ती ह्या गोष्टींचा विचार करायची असं, त्यामुळे ते नेचर वाढायचं. आता आम्ही नेचरचा का विचार करतो का, आता हे झाड मी तोडू शकतो, पण त्याच्यावर येणारा जो पक्षी बसायची जागा आहे त्याचा एक आनंद असतो ना त्यांचा. त्यांना ह्या जागा जपल्या तर तुमच्याकडे पक्षी येणार ना. आता इथं तुमचा हा पण येतो, हॉनिबल पण येतो, सगळे भारी भारी पक्षी येतात होते इथं. तर त्यांना इथं तसा ज्यूस बार आहे, त्यांच्यासाठी ज्यूस बार आहे फ्रूटचा. कारण इथं नॅचरल आहे म्हणून येतात. त्याचं ते मित्र कीटक हे कुठं पण येत नाहीत पक्षी. पण हे झाड असं मोठं होतं एवढी. पण आता हा सीझन नाही आहे, ते चुकून माकून आलंय. तुम्हाला बघायचं असेल तर युट्यूबला मी टाकलेलं एवढी साईजची आहे द्राक्ष. तुम्ही खाताय ते कुणी खायचं, ज्यांच्या बर्फाळ प्रदेश आहे त्यांना पर्यायच नाही, त्यांना ते पचून जातं. तुमचं काय इथलं भाजी भाकरी त्याच्यावर तोच तुमचा पिझ्झा, लसणाची चटणी वगैरे.